आणि या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी, नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। विजयानंतर ही खरं तर त्यांची पहिली भेट आहे आणि नारायण राणे जिंकून यावे यासाठी राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। राज ठाकरेंनी सभेदरम्यान नारायण राणे यांना भरघोस मतांनी विजयी करा अशा प्रकारचं आवाहन या सभेच्या माध्यमातून केलेलं होतं आणि त्यानंतर मात्र या क्षणाला नारायण राणे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि नारायण राणेंना मिळालेल्या विजयानंतरची आजची ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। तर या क्षणाच्या दोन महत्त्वाच्या घडामोडी आपण एकाच वेळी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीला, तर दुसरीकडे शरद पवार यांची सुरू असलेली पत्रकार परिषद जिचं थेट प्रक्षेपण। लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मात्र अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना दुसरीकडे मात्र आज होणारी शरद पवार यांची पत्रकार परिषद देखील अतिशय महत्त्वाची। तर दुसरीकडे नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। या क्षणाच्या दोन महत्त्वाच्या बातम्या। आणि या संदर्भात आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवतात। अमेय, नारायण राणे राज ठाकरे यांची भेट यावेळेला शिवतीर्थावरती सुरू असल्याचं कळतंय। निवडणुकीतल्या विजयानंतरची ही महत्त्वाची भेट, काय सुरू आहे? निवडणुकीच्या विजयानंतरची ही कृतज्ञता भेट आहे, कारण की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भाजपचे सिंधुदुर्गातनं नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी कणकवलीत जाऊन सभा घेतली होती। या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मनसेचा पूर्ण पाठिंबा आहे भाजपला बिनशर्त हे आधी स्पष्ट केलेलं होतं आणि नारायण राणेंना भरघोस मतानं विजयी करा असं कोकणवासियांना आवाहन सुद्धा केलं होतं। त्याच आवाहनानुसार नारायण राणे यांना भरघोस मतं पडली आणि त्यांचा या निवडणुकीत विजय झालाय। त्यामुळे कृतज्ञता म्हणून आज नारायण राणे जे आहेत ते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। या भेटीत काय काय नेमक्या चर्चा होतात, या नारायण राणे जेव्हा बाहेर येऊन माध्यमांना प्रतिक्रिया देतील तेव्हा आपल्याला तपशील कळू शकतील। निश्चितच किती काळासाठी ही भेट होण्याची शक्यता आहे? आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते का? अतिशय महत्त्वाची भेट आहे, कारण की सध्या आपल्याला माहिती आहे देशात वातावरण काय चालू आहे। भाजपला जे बहुमत अपेक्षित होतं ते मिळालेलं नाहीये। त्यामुळे खरोखरच राज ठाकरे यांनी जे आवाहन केलं होतं आणि बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याचं मतात कुठेतरी रूपांतर होताना तितकंसं दिसलं नाहीये, कारण की मुंबईत भाजपला खूप मोठा फटका बसलेला आहे। केवळ एक जागा त्यांची आलेली आहे, तर महायुतीला सुद्धा खूप मोठा फटका बसलेला आहे। त्या विरोधात महाविकास आघाडीनं राज्यात मुसंडी मारत महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीनं खरोखर भाजपला चित केलं असं चित्र आहे आणि देशात सुद्धा चित्र काहीसं वेगळं नाहीये। त्यामुळे कुठेतरी भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे। अशा पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बघा नीट